कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायत ही एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। मात्र गेल्या 2 वर्षापासून या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ॲडव्होकेट मनोज ओव्हाळ यांनी केला आहे। ग्रामनिधीमधून लाखोंचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ॲडव्होकेट मनोज ओव्हाळ यांच्याकडून करण्यात आला आहे। या 2 वर्षात ग्रामनिधीची चोरी झाली असल्याचे त्यांनी समोर आणले आहे। ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा आयोजित केली होती। 1 मेची ग्रामसभा ती त्यांनी पुढे तहकूब करून कालच्या दिवशी घेतली होती। तर त्याच्यामध्ये काय झालं, ग्रामसभेचा जो जमा खर्च वाचण्यात आला त्या जमा खर्चामध्ये तफावत आढळून आली। म्हणजे काय झालं की गावातल्या एका व्यक्तीने एक रस्ता केला होता, तर त्या रस्त्याचं त्यांनी स्वखर्चातून ते बिल अदा केलं होतं आणि ग्रामपंचायतीतून त्याचं 2,67,000 असं बिल काढण्यात आलं। तर हे जेव्हा वाचन समोर करण्यात आलं त्यावेळेस आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी, म्हणजे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, म्हणजे आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, शेका पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि इतर सगळे ग्रामस्थ सगळे देखील उपस्थित आहेत, या सर्व ग्रामस्थांनी सगळ्यांनी देखील आक्षेप घेतला की 2,67,000 जे बिल तुम्ही अदा केलं तर ते कसं अदा केलं। जर का ग्रामपंचायतीने तिथे कुठला खर्चच नाही केला, तो रस्ताच जर केला नाही तर तुम्ही खर्च अदा कसा केलात। याबाबत आम्ही ग्रामसेवकांना म्हटलं की तुम्ही जे काही बिल काढलं, जे काही इस्टिमेट असेल, त्याचं जे काही मूल्यांकन असेल किंवा आणखीन ज्या काही गोष्टी असतील, त्याचं जे मेजरमेंट बुक असेल, MB असेल, ती तुम्ही ग्रामसभेत सादर करा। तर यावर आम्हाला तिथे उपस्थित असलेले जे वानखडे ग्रामसेवक आहेत त्यांनी सांगितलं की हे काम माझ्या काळात झालेलं नाही, हे तत्कालीन ग्रामसेवक जे होते त्यांच्या काळात झालेलं आहे। तर आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला फक्त हा रेकॉर्ड दाखवा। ग्रामपंचायतमधले कर्मचारी, ह्याच्या अगोदरचे ग्रामसेवक, आताचे ग्रामसेवक, कारण ह्याच्यामध्ये त्यांनी 2,67,000 हे बिल काढलेलं आहे। मग अगदी 2,67,000 हे बिल काढलेलं असेल, ते बिल गेलं कुठं, हे बिल कोणाच्या नावावर काढलं, याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। याच्यासाठी कालपासून ते आजपर्यंत आम्ही ग्रामपंचायतच्या बाहेर आम्ही चौकशीसाठी, ते आम्हाला ग्रामसेवक इथे येऊन आम्हाला ती सगळी पेपर माहिती सगळी पुरवणार होते, पण आम्हाला आता असं कळतंय की ग्रामसेवक आणि प्रशासक हे दोघेही इथं आलेले नाही आहेत। मग याचा अर्थ असं समजायचा का हा भ्रष्टाचार खरोखर क्लिअर झालेला आहे म्हणून, की आम्हाला ह्याच्यानंतर आम्ही बीडीओंनाही फोन केला, बीडीओंनाही त्याचा जाब विचारला, तर बीडीओने आम्हाला तेच भाषेत उत्तर दिलेलं आहे की सदर ग्रामसेवक आणि प्रशासक हे इथं येत नाही आहेत। मग आम्ही काय ठरवावं की ग्रामपंचायतला ताळा मारायचा का, प्रशासकने किती ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे आम्हाला खरोखर कळेल का। कालचा जो प्रकार झाला तो दोघांनी आता सांगितलेलाच आहे तुमच्यासमोर, हा खूप निंदनीय प्रकार आहे आणि अशा जर का चोऱ्या व्हायला लागल्या तर गावातले विकास कामं आहे ही पूर्णपणे रखडली जातील। त्याच्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, ह्याच्या मागे कोणी पैसे खाल्लेले आहेत हे पूर्ण भ्रष्टाचार बाहेर निघावा। आम्ही तसा माहितीचा अधिकार तर टाकलेलाच आहे, पण आम्हाला ह्याच्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामसेवक यांनी पूर्ण सहकार्य करावं अशी मी अपेक्षा बाळगतो।